ठाकरे उमेदवार असल्यास विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता। विधान परिषद निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना पुन्हा दावा सांगणार। पवार यांच्याकडून ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराला याधीच पाठिंबा जाहीर। उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास काँग्रेसचाही पाठिंबा असेल। विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे हे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होईल अशी माझी माहिती आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचे लोक ऐकत नाहीयेत। दररोज सकाळी 9 वाजता येऊन त्यांना बोलावं लागतं। बोलणं त्यांचं काम आहे, त्यांना फार सिरियसली घेऊ नका, ते मनोरंजन करतात असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव। भाजपमध्ये विधान परिषदेसाठी 100हून अधिक इच्छुक आहेत। इच्छुकांची आमदारकी मिळवण्यासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू झाली आहे। विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी पक्षात इच्छुकांची गर्दी। राष्ट्रवादीच्या वाट्याला विधान परिषदेची एक जागा येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीमध्ये 50हून अधिक जण विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत। विधान परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र धंगेकर इच्छुक आहेत। शिंदेंनी विधान परिषदेची जबाबदारी दिली तर स्वागतच, धंगेकरांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे सामान्य कार्यकर्त्याला संधी देतात, ज्योती वाघमारेंचं उदाहरण। धंगेकरांची प्रतिक्रिया। नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या गट नेत्यांची बैठक। राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनामध्ये बैठक। मतदानाच्या अनुषंगानं विरोधी पक्षाची रणनीती ठरवली जाणार। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीमध्ये दाखल। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं सपकाळ वरिष्ठांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषदेची जागा काँग्रेसला मिळावी, सपकाळ आग्रह धरणार असल्याचीही सूत्रांची माहिती। महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भात 3ही दुरुस्ती विधेयकांवरती आज दुपारी 4 वाजता मतदान होणार। परिसीमन सुधारणा विधेयकावरती काँग्रेसचा आक्षेप तर विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार। चर्चेसाठी 12 तासांचा वेळ। अमित शहा यांचं प्रत्युत्तर। महिला आरक्षणासंदर्भात 2023 मध्ये पारित केलेली घटना दुरुस्ती लागू। केंद्रीय मंत्रालयाकडून नोटिफिकेशन जारी। महिला आरक्षण नव्या जनगणनेनुसार लागू करण्यासाठी संसदेमध्ये चर्चा सुरू। महिला सबलीकरण करणं हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे। महिला आरक्षण विधेयकावरती उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया। महिलांना 33% आरक्षण मिळणार, सरकारनं स्पष्ट केलंय। उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य। राज ठाकरे यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट। नवीन नियुक्त झालेल्या पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडेंची भेट घेतली आहे। नव्या आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पालिकेत पोहोचले होते। प्रताप सरनाईक ठाण्यावरून येतात आणि आरोप करतात, माझी 30% जमीन असती तर सरनाईकांना कामाला ठेवलं असतं। नरेंद्र मेहतांचा प्रताप सरनाईकांना टोला, तर लोकांच्या जमीन हडप करून प्रगती करायची नसते, सरनाईकांचं नरेंद्र मेहतांना प्रत्युत्तर। मराठी माणसावरती भुंकण्यासाठी भाजपने कुत्रे पाळलेत, हे एक दिवस भाजपवर देखील उलटेल। आदित्य ठाकरेंवर टीका करणाऱ्या खासदार दुबेंवरती राऊतांचा हल्ला बोल। संजय राऊतांना दररोज सकाळी उठून भुंकण्याची सवय लागली आहे। राऊतांनी महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली आहे। भाजपचे प्रवक्ते नवनाथ वन यांची टीका, तर राऊतांना लोक ऐकत नाही, तुम्हीही गांभीर्यानं घेऊ नका। बावनकुळेंचा राऊतांना टोला। सहर शेखचे वडील युनुस शेख मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल। युनुस शेख यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवला। युनुस शेख 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार। किशोरी पेडणेकरांनी खालच्या पातळीचं विधान केलं। सभागृहात सर्वांनी पेडणेकरांच्या विधानाचा विरोध केला। महापौर रितू तावडे यांची किशोरी पेडणेकरांवर टीका। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 20 तारखेला भूमिका जाहीर करणार। कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्राजक्त तनपुरे निर्णय घेणार। तनपुरे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण। परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। कोण जास्त मुली पटवणार अशी आरोपींमध्ये स्पर्धा असायची। मुली पटवण्यावरून अयान अहमद आणि उझेर खानमध्ये स्पर्धा। काही दिवसानंतर दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला। वादानंतर दोघांकडून व्हिडिओ व्हायरल करण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर प्रकरण बाहेर। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रकरणाची गंभीर दखल। बावनकुळेंची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे परतवाडामध्ये देखील भेट देणार। अमरावती लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अल्पसंख्याक आयोगाचा अहवाल तयार। अहवालामध्ये पीडित सर्व मुली मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे। पीडित मुली हिंदू असल्याच्या नवनीत राणा यांच्या दाव्याचं खंडन। सर्व 9 मुली मुस्लिम असल्याचा अहवालामध्ये उल्लेख। मुलींना पटवण्याबाबतची स्पर्धा ही कलंकित करणारी बाब आहे। दुसऱ्यांच्या मुली रस्त्यावरती पडल्यात का? कोणाच्या तरी बहिणीला कसे बघता, यातून त्यांचा स्पष्ट हेतू दिसतोय। भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांची संतप्त प्रतिक्रिया।
अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीने ज्या फ्लॅटवरती मुलींचं शोषण केलं तो फ्लॅट सील करण्यात आला। कठोरा नाका परिसरातील फ्लॅट मालकाची पोलीस चौकशी करणार। पोलिसांकडून आतापर्यंत 8 आरोपींना अटक होतोय। अमरावती लैंगिक शोषण प्रकरणाचे 150हून अधिक व्हिडिओ, पण एकही बुरखीवाली नाहीये। 150 व्हिडिओमध्ये सर्व आमच्या मुली आहेत, माजी खासदार नवनीत राणा यांचा दावा। तर नवनीत राणा यांनी केलेलं वक्तव्य महिला नेत्याला अशोभनीय आहे। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं नवनीत राणांना प्रत्युत्तर। अमरावती जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा महामंत्र्यावरती महिलेवर अत्याचाराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल। आरोपी रुपेश राऊतवर तिवसा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आरोपी फरार। आरोपीनं पीडित महिलेला वारंवार फोन करून शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतरणाचे व्हिडिओ समोर। आरोपीने कशा प्रकारे धर्मांतर केलं याचा व्हिडिओ समोर। व्हिडिओमध्ये दिसणारा आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे। आरोपीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे। नाशिकमधील धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपींचं सोशल मीडियावरील ग्रुप पोलीस यंत्रणांच्या रडारवरती आहेत। ग्रुपमधील इतर सदस्य कोण होते याचा तपास सुरू आहे। ग्रुप तयार करण्यामागे नक्की हेतू काय होता याचाही तपास सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिकच्या धर्मांतर प्रकरणी विदेशी मदतीची आता एनआयएकडून चौकशी। नाशिक पोलिसांनी संबंधित कागदपत्र एनआयएकडे सोपवली। आरोपींना पैशांचा पुरवठा करणारे सोर्स तपासले जाणार। परदेशातून होत असलेल्या मदतीची चौकशी एनआयए करणार। नाशिकच्या धर्मांतर प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये। चौकशी समितीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या वरिष्ठ समन्वयकासह 4 जणांचा समावेश। समिती नाशिकमधील संबंधित ठिकाणच्या परिसराची पाहणी करणार। महिला कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून तक्रारदारांची भेट घेणार। टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती आहे। गरोदर असल्यानं अटकपूर्व जामिनासाठी निदा खानचा अर्ज आहे। निदा खानच्या अटकपूर्वी जामिनावर उद्या सुनावणी होणार। निदा खान अद्यापही फरार आहे। नाशिक पोलिसांकडून शोध सुरू आहे। गेल्या 5 वर्षात टीसीएस मध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींमध्ये 5 पटीने वाढ झाली आहे। टीसीएस कंपनीच्या वार्षिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर। नाशिक टीसीएस शाखेतील लैंगिक छळाचं प्रकरण सध्या चर्चेत। टीसीएस प्रकरणावरून अमित ठाकरे आक्रमक, मी जर असतो तर आरोपींना फाशी दिली असती। असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची तुम्ही जाणीव करून दिली पाहिजे, अमित ठाकरे यांचं वक्तव्य। मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। टीसीएस कंपनी विरोधात मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून संताप व्यक्त। आंदोलनात दरम्यान जोरदार घोषणाबाजी। नाशिकमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। टीसीएस धर्मांतर प्रकरणी बजरंग दल आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन। ईडीचं पथक खरातच्या ओकस कार्यालयामध्ये दाखल। खरातच्या कार्यालयात यावेळेस ईडीच्या पथकाकडून झाडाझडती। उद्या अशोक खरातला कोर्टात हजर केलं जाणार। अशोक खरात भोंदूबाबा या प्रकरणात चौकशीसाठी दीपक लोंढे शिर्डी पोलीस ठाण्यात हजर। अशोक खरातसह दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय असल्याचा लोंढे यांच्यावरती आरोप आहे। अशोक खरात नॉमिनी असणारी समता पतसंस्थेत दीपक लोंढे आणि पत्नीच्या नावे 4 खाती आहेत। भोंदू खरातच्या एसआयटी चौकशीला सुरुवात। उद्या अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। उद्या कोर्टात हजर करणार असल्यानं एसआयटीकडून चौकशीला वेग। आज अशोक खरातला अटक होऊन 1 महिना पूर्ण। कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणानंतर नेस्कोकडून अधिकृत निवेदन जारी। ड्रग्ज घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांबद्दल नेस्कोकडून संवेदना व्यक्त। चौकशीसाठी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य सुरू असल्याची माहिती। कार्यक्रमासाठी सर्व कायदे नियम आणि प्रोटोकॉलचं पालन केल्याचाही दावा। नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणानंतर नेस्को व्यवस्थापनाला धास्ती। या आठवड्यात होणारा आणखी एक कार्यक्रम रद्द। नेमका कार्यक्रम कोणता होता ही माहिती अजूनही गुलदस्त्यात। सोशल मीडियावरती कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती, मात्र नेस्को इव्हेंट्सनं इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्यानं पोस्टही गायब झाली आहे।